तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये। तर आज सकाळी सकाळी आमची नाश्ता पार्टी होती। तर सगळ्यांची नाश्ता पार्टी होती, ती पण सुनीता ताईकडून, कारण तिचा वाढदिवस होता। तर असं काही नाही, हिच्याकडून तिच्याकडून आम्ही सगळेजण जात असतो, खात असतो, मस्त मज्जा करत असतो। आणि कल्पना ताईने शिरा बनवून आणला होता, आम्ही शिरा पण तिथंच खाल्ला, नाश्ता काढला। सगळेजण म्हणले छान एक फोटो घे, मग मी असा एक छान फोटो घेतला। ह्या आठवणी आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहाव्या म्हणून मी हा असा छोटासा व्हिडिओ बनवला। तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आज मस्त मी तर आंघोळ वगैरे करून गेले होते। सकाळी आम्ही 8 वाजता तर नाश्ता करायला गेलो होतो। दुकान उघडलं नव्हतं तर ते दुकान उघडायला लावलं आम्ही दुकानवाल्याला, म्हणजेच हॉटेलवाल्याला। तर आम्ही हे नाश्ता वगैरे सगळं करून झाल्यानंतर आम्ही गेले घरी। तर त्याच दिवशी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेलो आम्ही। नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो तुळजापूरच्या दिशेने दर्शनाला। तर आता आम्ही चाललोय गावाला, 3 वाजता निघालो। तर इथं मागं बघा तू ती पण निघाली, तू निघली ना गावाला, राहणार ना, करमल का तुला? कोणापाशी राहणार आहे तो? बोल इकडं अण्णा, आई अण्णापाशी स्तुती निघाली। तर मी स्तुती तू राहणार ना? नाही राहिली की बघ, मग मी तुला 2 दिवसांनी घेऊन नाही येणार। कॅमेऱ्यात सगळे दिसते ते खरंच की। फोटो घेतला कुठं आपल्या विहिरीत? बडबडी गँग बंद कर तसं। ए बडबडी आता तर आमचा फेमस चौफुल्याचा वडापाव। आता आम्ही गाडीत चौफुल्याला थांबली। पातळ नाही ते वडापाव खायची मिठी सगळ्याची। तू ते पण खाते तिखट। तर आम्ही थांबलो चहा प्यायला, चाय। हे उजनी धरण, पोचलो आम्ही 7 वाजता, 4 तासात आलो। हे बघा या आल्या झोकाच। चला चावी आणा, घर उघडा। ए मला झोका खेळायचा आहे ग, ए मला। तर आता आम्ही आईला, अण्णाला आणि स्तुतीला सोडलं रानात। तर आम्ही चाललोय वेतावडीला, म्हणजेच आमच्या गावी। तर त्यांना सोडायला वेळ झाला, 7 वाजले तरी बरोबर आलो आम्ही 4 तासातच। आता आम्हाला इथून थोडंसं फ्रेश झालो आणि मग निघालो आमच्या घरी।